नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका युरेका या ऑनलाईन लर्निंगसाठी असणाऱ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 यामधील 4th सेशन कंडक्ट करत आहोत आणि या सेशनच्या सुरुवातीलाच स्वप्नील सचिन गोलांडे हा इयत्ता 10वीचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आपल्याला पेज नंबर 21 वरती जो इक्वेशन आहे गिव्ह सायंटिफिक रिझन्स आणि त्यामध्ये क्रेब्स सायकल इज ऑल्सो नोन ॲज सायट्रिक ॲसिड सायकल हा जो क्वेश्चन आहे ही इज गोइंग टू डिस्कस दिस क्वेश्चन अँड यू कॅन सी हिअर दॅट स्वप्नील इज वेअरिंग हिज स्कूल युनिफॉर्म. म्हणजे पाहताय तुम्ही ह्याला सेल्फ डिसिप्लिन असं आपण म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळामध्ये शिक्षक तुमच्याजवळ नाहीत, पालक तुमच्याजवळ दिवस रात्र बसू शकत नाहीत, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याजवळ सेल्फ डिसिप्लिन जर असेल तर आपण कुठल्याही प्रकारचं अतिउच्च यश जे आहे ते संपादन करू शकतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि सेल्फ डिसिप्लिनचा आदर्श स्वप्नीलकडून घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आणि त्याने जे काही आपल्याला व्हिडिओमध्ये जे काही प्रेझेंटेशन केलेलं आहे ते प्रेझेंटेशन आपण पाहणार आहोत आणि नंतर आपण सेल डिव्हिजनकडे वळणार आहोत. हा जरी पार्ट रेस्पिरेशनचा असेल तरी सुद्धा इथे विद्यार्थ्यांमध्ये जो कॉन्फिडन्स निर्माण होणार आहे तो कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. म्हणून आपण तुमचे एखादा टॉपिक शिकवून झाल्यानंतर जरी तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी केलीत, तुमच्या मनाने जरी केलीत तरी ती आपल्याला चालण्यासारखी आहे. आणि त्यामुळं स्वप्नीलचा पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ पाहूयात आणि नंतर आपण जाऊयात की सेल डिव्हिजन आपण डिटेल्समध्ये अभ्यासूयात. नमस्कार, मी स्वप्नील सचिन गोलांडे. मी इयत्ता 10वी विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा येथे शिकत आहे. आम्हाला मिसने शिकवताना काही होमवर्क दिला होता, तो मी संपूर्ण कंप्लीट केला आहे व माझ्या मित्रांनी सुद्धा कंप्लीट केला आहे. मिसने शिकवताना आम्हाला नेटवर शोधण्यासाठी काही प्रश्न दिले होते. त्यातील एक प्रश्न मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ॲसिटिल कोएन्झाइम हे कधी तयार होते? तर ॲसिटिल कोएन्झाइम हे ग्लायकोलिसिस झाल्यावर किंवा रिस्पायरेशन प्रोसेसमध्ये तयार होते. तर या ॲसिटिल कोएन्झाइमचा मॉलिक्युलर वेट हा 809.57 ग्रॅम पर मोल असा आहे. तर C23H17O17P3S हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर हा ॲसिटिल कोएन्झाइम जो आहे तो मॅक्रो मॉलिक्युल आहे, म्हणजे खूप मोठा मॉलिक्युल आहे. तर हा प्रश्न डिस्कस झाल्याच्या नंतर मी तुम्हाला क्रेब्स सायकलला सायट्रिक ऍसिड किंवा TCA सायकल का म्हणतात हे डिस्कस करणार आहे. हे डिस्कस करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी जे इथे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला हा प्रश्न पाठांतरासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी सोपा जाईल. त्यातील पहिला पॉइंट, क्रेब्स सायकल इन्व्हॉल्व्स मेनी कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. सेकंड, acetyl coenzyme and pyruvic acid formed is converted to citric acid. Third point, citric acid contains 3 COOH groups, that is carboxylic acid groups. Therefore, Krebs cycle is called TCA or citric acid cycle. हा प्रश्न डिस्कस झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ऍसिड सायकलच्या संदर्भात काही डिस्कशन करणार आहे. तर तुम्हाला दिसत असेल की इथे मी दोन स्ट्रक्चर काढलेले आहेत. तर पहिलं स्ट्रक्चर आहे पायरुविक ऍसिडचे आणि दुसरे स्ट्रक्चर आहे सायट्रिक ऍसिडचे. तर पहिल्यांदा मी पायरुविक ऍसिड डिस्कशन करणार आहे. CH3 C डबल बॉन्ड O OH हा पायरुविक ऍसिडच्या स्ट्रक्चर मध्ये मी जे इथे सर्कल केलेला आहे हा पायरुविक ऍसिड मध्ये फक्त एकच ग्रुप असतो. तसेच सायट्रिक ऍसिड मध्ये COOH COOH हे 3 ग्रुप्स असल्यामुळे या सायट्रिक ऍसिडला TCA म्हणजेच ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड असे म्हणतात. तर स्वप्नीलने ही जी ऍक्टिव्हिटी केलेली आहे ज्यामध्ये त्याने क्रेब्स सायकल विषयीचे आपल्याला एक छोटंसं आन्सर कसं लिहायचं आहे पॉइंट वाईज मॅनरमध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर थोडंसं व्यवस्थितपणे ते लक्षात घ्या. हाऊ टू रिप्रेझेंट युअर आन्सर इन युअर एक्झाम्स.
आणि अजून एक गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स आणि सेल्फ डिसिप्लिन. याचा जो आदर्श आहे तो आदर्श स्वप्नीलकडून घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे आपण जे डिस्कस करणार आहोत ते म्हणजे सेल डिव्हिजन. परंतु सेल डिव्हिजनच्या आधी मी काही तुम्हाला इमेजेस दाखवणार आहे. त्याचा तुम्ही थोडंसं नीट ऐकायचं ह्या गोष्टी की खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणून मी हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय सिंपल मॅनरमध्ये मी सांगत आहे. तर इथे लक्षात घ्यायचं आहे की हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, सेल सायकल असं म्हणतो. हे सगळं जे आहे ते सेल सायकल. आणि सेल सायकलमध्ये हा जो पार्ट आहे इंटरफेस, लक्षात घ्या या पार्टला काय म्हणतो आपण, इंटरफेस. मग इंटरफेस म्हणजे काय आहे, साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये ज्यावेळी सेलला प्रिपेअर केलं जातं, सेल इज प्रिपेअर्ड फॉर सेल डिव्हिजन, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज इंटरफेस. म्हणजे सेल सायकल इंटरफेस आणि सेल डिव्हिजन अशा दोन पार्ट्समध्ये डिवाइड होते. तर इंटरफेस म्हणजे काय की सेल इज प्रिपेअर्ड फॉर सेल डिव्हिजन, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. सेल इज प्रिपेअर्ड फॉर सेल डिव्हिजन. आणि पुढच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो इंटरफेस आहे तो परत 3 सब सायकल्समध्ये डिवाइड झालेला आहे. तर ही जी आहे जीवन, ही जीवन म्हणजे ग्रोथ फेज आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सेलची मॅच्युरिटी होते, सेल मॅच्युअर्ड होतो, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि लिहून घेताना सुद्धा एवढंच लिहून घ्यायचं. जीवन ही जी फेज आहे यामध्ये सेल इज अटेनिंग मॅच्युरिटी. ओके. आणि नंतर सेल्युलर कंटेंट्स आर डुप्लिकेटेड. फक्त कशाचं हे डुप्लिकेशन होत नाही, एक्सक्लुडिंग. एक्सक्लुडिंग म्हणजे काय, म्हणजे तो पार्ट सोडून, क्रोमोझोम्स हा पार्ट सोडून बाकीचे जे कंटेंट्स आहेत त्याचं डुप्लिकेशन होतं. आणि हे डुप्लिकेशन या जीवन फेजमध्ये होतं. आता हे झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे एस, एस म्हणजे सिंथेसिस, जी म्हणजे ग्रोथ. मग याच्यामध्ये जे सिंथेसिस होतं ते कशाचं सिंथेसिस होतं, क्रोमोझोम्सचं. म्हणजे क्रोमोझोम अशा पद्धतीने जो डंबेल शेप क्रोमोझोम आहे, आणि आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 18 वरती जी डायग्राम 2.5 आहे त्या डायग्रामला आपण होमवर्कमध्ये लेबलिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने क्रोमोझोमचं डुप्लिकेशन होतं एस फेजमध्ये किंवा एस पार्ट ऑफ दी सायकल. आणि नंतर पुढचा जो G2 फेज आहे, तर G2 फेजमध्ये जे हे आहेत ज्याला आपण हे म्हणतो की ॲडेनाईन, थायमिन, सायटोसिन, गॉनिन, हे जे बेसेस आहेत यांचं पेरिंग जर थोडंसं चुकलं असेल, म्हणजे ॲडेनाईन आणि सायटोसिन किंवा ॲडेनाईन आणि गॉनिन किंवा गॉनिन आणि ॲडेनाईन अशा पद्धतीने असं चुकीचंच पेरिंग झालं असेल तर त्याचं रिपेरिंग या ठिकाणी केलं जातं. आणि तो जो पार्ट आहे इंटरफेसचा त्याला G2 पार्ट असं म्हटलं जातं. अँड ॲट द एंड ऑफ दिस इंटरफेस, this is the cell which appears, the structure of the cell appears like this, and this cell is now prepared for cell division, and this cell division is the mitosis cell division. म्हणजे अशा पद्धतीने हा सेल तयार झाला. कशासाठी तयार झाला तो, मायटोसिस साठी तयार झाला. म्हणजे हा जो आहे हा पॅरेंट सेल आहे, हा काय आहे सेल डिव्हिजनसाठी किंवा मायटोसिससाठी रेडी झालेला, प्रिपेअर झालेला सेल आहे. अतिशय पॉइंट वाईज मॅनरमध्ये मी सांगत आहे, खूप जास्त सांगत नाही आहे. दिस इज पॅरेंट सेल, दिस इज अ सेल which has been prepared for cell division. And for which cell division? For mitosis type of cell division. And in this mitosis cell division 2 daughter cells are formed. पहा 2 daughter cells इथे फॉर्म झालेले आहेत का, तर हो 2 daughter cells फॉर्म झालेले आहेत. And these 2 daughter cells, you can see here that the chromosomal content of the daughter cells is identical. शब्द खूप सिंपल वापरलेले आहेत, मोजके वापरलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, क्रोमोझोमल स्ट्रक्चर ऑफ द डॉटर सेल्स इट इज आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल. आणि ते झाल्यानंतर एकदा हे डॉटर सेल्स तयार झाले
की पुढचं जे पार्ट आहे त्याला काय म्हटलेलं आहे, सेल सायकल अरेस्ट. अरेस्ट म्हणजे काय, इट स्टॉप्स. सेल सायकल टेम्पररीली स्टॉप होते, पूर्णपणे स्टॉप नाही बरं का, कारण ती सायकल आहे. लक्षात घ्या, ते चक्र आहे, ते पूर्णपणे थांबणार नाही. हे टेम्पररी काय होते, अरेस्ट होते. अरेस्ट होते म्हणजे टेम्पररी ती थांबते त्या ठिकाणी, आणि मग परत हा जो न्यूली फॉर्म सेल आहे तो काय होतो, मॅच्युअर्ड होतो. लक्षात आलं, म्हणजे हा जो न्यूली फॉर्म सेल आहे तो परत काय होणार, मॅच्युअर्ड होणार, तो मोठा होणार, अँड इट विल बी सब्जेक्टेड टू द ग्रोथ फेज, अँड दिस इज द G1 पार्ट ऑफ द सायकल. म्हणजे हा जो सेल आहे हा परत ह्या सायकलमध्ये मोठा होऊन, मॅच्युअर्ड होऊन, it will be re-entering into this cycle, and again the process will be followed, and therefore it is called as cell cycle. म्हणजे अतिशय सिंपल मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, मोजक्या शब्दात सांगितलेला आहे सेल सायकल म्हणजे काय. आता ह्याच्या नंतरची जी डायग्राम आहे ती डायग्राम आपण पाहणार आहोत. ती डायग्राम म्हणजे इथे स्पर्मॅटोगोनिया. आणि बायोलॉजीचं एक वैशिष्ट्य आहे की बायोलॉजीमध्ये अनेक टर्म्स तुम्हाला येणार आहेत, क्षणाक्षणाला टर्म्स येतात. लक्षात घ्या, अगदी म्हणजे प्रत्येक ओळी आपण एक एक ओळ जशी वाचत जाऊ तसे तसे टर्म्स येतात. आणि बायोलॉजीची एक विशिष्ट अशी वोकॅब्युलरी असते. मग ही जी वोकॅब्युलरी आहे ही वोकॅब्युलरी आपण कॅप्चर केली पाहिजे, ग्रास्प केली पाहिजे. मग आता हे जे आहेत स्पर्मॅटोगोनिया आणि ओगोनिया, तर हे जे स्पर्मॅटोगोनिया आणि ओगोनिया आहे यांनाच आपण जर्म सेल्स, आणि याला आपण म्हणणार मेल जर्म सेल, याला आपण म्हणणार फिमेल जर्म सेल. काय दिसतंय इथे बाळांनो तुम्हाला, वाचा बरं स्वतःहून. इथे काय दिसतंय, इथे आपल्याला दिसतंय की ही मायटोसिस डिव्हिजन होतीये, इथे सुद्धा मायटोसिस होतीये. म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मायटोसिसचा अभ्यास करतोय त्यावेळेस मायटोसिस is a process which takes place in both the types of cell divisions, that is mitosis takes place in both the types of cells. I'm sorry, mitosis is a process which takes place in both the types of cells, that is the germ cells as well as the vegetative cells or the somatic cells or the stem cells. म्हणजे हे जे आहेत, मायटोसिस is a process which occurs in germ cells as well as stem cells. म्हणजे दोन्ही प्रकारच्या सेल्समध्ये मायटोसिस होते. बट आता हे बटचा पुढचा पार्ट सुद्धा नीट आहे का, बट मियोसिस is a cell division which takes place only शब्द नीट लक्षात घ्या, only in the germ cell. लक्षात आलं, मायटोसिस टेक्स प्लेस इन जर्म सेल as well as stem cell, but meiosis takes place only in the germ cell. म्हणजे हे वाक्य या ठिकाणी नीट ऐका, नीट कॅप्चर करा ते, आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता पुढच्या याच्यामध्ये परत आपण डायग्राम दाखवलेली आहे, आणि या डायग्राम आपण ही डायग्राम तुम्हाला का दाखवलेली आहे, तर हा जो पार्ट आहे हा पिंक कलरचे, इथे दोन रॉड लाईक स्ट्रक्चर्स किंवा ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स म्हणू आपण त्यांना, ट्युब्युलर स्ट्रक्चर्स दिसतात, आणि हे ट्युब्युलर स्ट्रक्चर्स म्हणजे सेंट्रिओल्स. So this is a 3-dimensional figure, and in this you are visualizing this centrioles as tube-like structures. म्हणजे हे 3-dimensional figure आहे आणि ही 2-dimensional figure आहे, ज्यामध्ये आपल्याला हे सेंट्रिओल्स जे आहेत ते सेंट्रिओल्स आपल्याला 2 dimensions मध्ये दिसत आहेत, आणि here we are observing them as 3-dimensional entities or the 3-dimensional subunits of the cell. म्हणजे हे जे आहे हे सेंट्रिओल्स आहेत, and they are tubular, and these are called as the microtubules. फक्त सेंट्रिओल्स how many they are, पहा बरं किती आहेत. प्रत्येक सेलमध्ये 2 सेंट्रिओल्स असतात, आणि हे जे सेंट्रिओल्स आहेत they are playing a important part in cell division.
म्हणजे सेंट्रिओल्स 2 आहेत आणि ते 2 का आहेत हे लगेच तुमच्या लक्षात येईल. सो centrioles are 2 in number in any cell. In any cell, the centrioles are 2 in number, and these centrioles, they are tube-like structures which play a important part in the cell division. म्हणजे हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचे. म्हणजे ह्या डायग्राम्स मधले फक्त सेंट्रिओल हा पार्ट नीट लक्षात घ्यायचा, कारण तो परत येणार आहे पुढे. ओके, बाकी डायग्राम सेलच्या बाकी ऑर्गन्सचं काही या ठिकाणी ऑर्गॅनेल्सची काही लक्षात घेण्याचं गरज नाहीये. फक्त काय माहिती पाहिजे आपल्याला, सेंट्रिओल्सचं स्ट्रक्चर, त्याचं लोकेशन अँड दे आर 2 in number, एवढ्या 3-4 गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पार्ट, हा पुढचा पार्ट मी इथे का दाखवलाय तो पण लक्षात घ्या. हा जो आहे तो आपला डम्बेल शेप्ड क्रोमोझोम. नीट ऐका, हा जो आहे तो कोणता आहे, डम्बेल शेप्ड क्रोमोझोम आहे. अँड दिस डम्बेल शेप्ड क्रोमोझोम, it is formed midway somewhere between the cell cycle. म्हणजे सेल सायकलच्या मध्ये कधीतरी हा डम्बेल शेप क्रोमोझोम आपल्याला सेल डिव्हिजनच्या मध्ये, सेल सायकलच्या मध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो. आणि यामध्ये हे जे आहेत हे पार्ट्स, म्हणजे हा एक पार्ट, हा दुसरा पार्ट, याला आपण काय म्हणणार, सिस्टर क्रोमॅटिड्स. काय म्हटलं जातं याला, सिस्टर क्रोमॅटिड्स. फक्त इमेजेस नीट लक्षात घ्या, इमेजेस विसरू नका. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा आहे क्रोमॅटिन फायबर. आणि व्हॉट इज क्रोमॅटिन फायबर, मग विचारा स्वतःला, क्रोमॅटिन फायबर कशाला म्हणायचं. स्पष्टपणे आपल्या डोळ्यांना दिसतंय क्रोमॅटिन फायबर. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण का नेटवरती अनेक इमेजेस असतात. नेट हे खूप मोठं जंजाल आहे, त्यामुळे त्याच्या मागे न लागता आपल्याला जे इमेज इथे पुटअप केलेले आहेत तेवढेच फक्त इमेजेस बघा, बाकीचे कुठलेही इमेजेस बघायची गरज नाही. ओके, म्हणजे हा जो क्रोमॅटिन फायबर आहे, इट इज मेड अप ऑफ हिस्टोन्स अँड अ DNA मॉलिक्यूल. म्हणजे हिस्टोन्स आणि DNAचा जो लॉंग स्ट्रँड आहे, तो लॉंग स्ट्रँड याच्यापासून हा क्रोमॅटिन फायबर तयार झालेला आहे. आणि हा पूर्ण जो एक्स शेप्ड आहे तो क्रोमोझोम आहे. And it is again divided into 2 parts. This is one chromatid, this is another chromatid, and they are called as sister chromatids. म्हणजे अशा पद्धतीने या बेसिक ज्या गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी ज्या ज्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात, ज्या ज्या तुमच्या लक्षात राहणार नाहीत त्या लक्षात ठेवा, त्या लिहून काढा लक्षात राहत नसतील तर. आणि अजून एक गोष्ट, रफली काही फिगर्स अशा तुम्ही काढल्या तुमच्या नोटबुकमध्ये, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा रफली काही फिगर्स काढून घ्या, की जेणेकरून तुम्हाला त्या फिगर्स रेफर करता येतील अभ्यास करताना. कारण जो बायोलॉजी जो विषय आहे त्यामध्ये डायग्रॅम्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि जितक्या तुम्ही डायग्रॅम्स, म्हणजे जास्त डायग्रॅम्स बघा असं नाही, एकच डायग्रॅम जरी लक्षात ठेवली कुठल्याही कन्सेप्टसाठी तरी ती डायग्रॅम व्यवस्थितपणे आपण लक्षात ठेवणं, मेमराईज करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे खूप जास्त डायग्रॅम्स आपण लक्षात ठेवायचे आहेत असं काही नाहीये. एखादी दुसरी डायग्रॅम जरी असेल तरी चालेल. त्यामुळे मी आता तुम्हाला माझं इन्स्ट्रक्शन आहे, स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे, कुठल्याही प्रकारच्या एक्स्ट्रा डायग्रॅम्स बघायच्या नाहीत. कारण ह्या डायग्रॅम्स मी व्यवस्थितपणे नेटवरती शोधून काढलेल्या आहेत आणि बिलकुल कुठल्याच डायग्रॅम्स बघायच्या नाही आणि नेटचा अतिरेकी वापर करायचा नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या डायग्राम्स नंतर आपण ऍक्च्युअली सेल डिव्हिजन कडे जाणार आहोत. नाउ दिस इज अ डायग्राम ऑन पेज नंबर 18 इन युअर टेक्स्टबुक. तर पेज नंबर 18 वरती ही डायग्राम आहे टेक्स्टबुक मध्ये. आणि ही डायग्राम जी आहे यामध्ये आपण क्रोमोझोम दाखवलेला आहे. दिस इज अ सेंट्रोमियर, सेंट्रल रिजन वेअर द 2 सिस्टर क्रोमॅटिड्स they are attached to each other by the means of a centromere. आणि पुढची जी डायग्राम आहे यामध्ये आपण जो डिफरन्स आहे ऍक्च्युअली मायटोसिस मध्ये आणि मियोसिस मध्ये, तो डिफरन्स आणि ही की डायग्राम, या दोन गोष्टी जर समजल्या तर मायटोसिस आणि मियोसिस मध्ये कुठलाही पार्ट मग असा अवघड राहत नाही किंवा अतिशय सिंपल आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की ही की डायग्राम एक समजली पाहिजे आणि पुढच्या ज्या डायग्राम्स आहेत त्या एक समजल्या पाहिजेत. तर ह्या ज्या आहेत इथे DNA रेप्लिकेशन,
म्हणजे ह्या मायटोसिस आणि मिओसिस आपण एक कंपॅरेटिव्ह या ठिकाणी जो की कंपॅरिझन आहे, जे बेसिक महत्त्वाचं कंपॅरिझन आहे ते आपण इथे करत आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. तर हे DNA रेप्लिकेशन, DNA हा जो आहे हा रेप्लिकेट झाला, मायटोसिसमध्येही झाला, मिओसिसमध्येही झाला. ठीक आहे, वी आर कम्पेअरिंग दिस टू डायग्राम्स. अँड व्हॉट हॅपन्स इन द नेक्स्ट स्टेज, दिस इज द मेटाफेज. तर मेटाफेज म्हणजे क्रोमोझोम्स अरेंज्ड ॲट द मिडल. मेटाफेज मिडल लक्षात ठेवायचं, असंच लक्षात ठेवायचं. मेटाफेज मिडल म्हणजे क्रोमोझोम्स अरेंज्ड ॲट द मिडल. मेटाफेज क्रोमोझोम्स अरेंज्ड ॲट द मिडल, बस एवढं लक्षात ठेवायचं. आता क्रोमोझोम्स अरेंज्ड ॲट द मिडल अँड नेक्स्ट स्टेप इज एनाफेज. क्रोमोझोम्स मुव्हिंग अवे. काय लक्षात घ्यायचं? एनाफेज अवे, ए. क्रोमोझोम्स मुव्हिंग अवे. आणि मग या ठिकाणी क्रोमोझोम्स दे आर मुव्हिंग अवे अँड दे आर सेपरेटेड ॲज सिस्टर क्रोमॅटिड्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सिस्टर क्रोमॅटिड्स इथे तयार झालेले आहेत. ठीक आहे. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द कॅरिओकायनेसिस. आणि नंतर पुढे सायटोकायनेसिस होऊन आपल्याला हे 2 डिप्लॉइड सेल्स आपल्याला मिळतात. ठीक आहे. म्हणजे हे लक्षात घ्यायचं, इथे काय सेपरेट झाले? सिस्टर क्रोमॅटिड्स. डायग्राम बघा, प्रश्न विचारा. व्हॉट इज सेपरेटेड? व्हॉट आर मुव्हिंग अवे? एनाफेज म्हणजे मुव्हिंग अवे. मग कोण मूव्ह झालेले आहेत? सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि अशा पद्धतीने सिस्टर क्रोमॅटिड्स मूव्ह झालेले आहेत, 2 डिप्लॉइड सेल्स तयार झालेले आहेत. आता हे झालं मायटोसिसचं. आता मिओसिसकडे या. इथपर्यंतचा जो पार्ट आहे हा कॉमन होता. पहा, हा सगळा पार्ट सिमिलर होता. ह्या सगळ्या पार्टचं आपण कंपॅरिझन केलेलं आहे. मेटाफेज क्रोमोझोम्स आर अरेंज्ड ॲट द मिडल. साधं लक्षात ठेवायचं फक्त. मेटाफेज मिडल. एनाफेज ही स्टेप कोणती आहे? मग आता हे अवे. क्रोमोझोम्स अवे झालेले आहेत ते. एनाफेज दे आर मुव्हिंग अवे. आता काय झालं बघा, या एनाफेज मध्ये क्रोमॅटिड्स सेपरेट झाले लगेच. सिस्टर क्रोमॅटिड्स बघा दिसतात ना. आता आधीची डायग्राम पाहिल्यामुळे लगेच लक्षात येईल. आणि यामध्ये तसं नाही झालेलं, पहा लक्षात घ्या. एनाफेज 1 डायग्राम पूर्णपणे डोळे पूर्ण उघडे ठेवून नीट बघा. एनाफेज 1 मध्ये क्रोमोझोम्स दे आर मुव्हिंग अवे. क्रोमोझोम्स नीट लक्षात घ्या, नॉट सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स नाही, क्रोमोझोम्स आर मुव्हिंग अवे. एनाफेज 1 आलं लक्षात? क्रोमोझोम्स आर मुव्हिंग अवे. एनाफेज 1 नीट लक्षात घ्या. इथे क्रोमॅटिड्स आर सेपरेटेड इन मायटोसिस आणि यामध्ये एकच एनाफेज. पण इथे काय झालं? ही मेटाफेज 1, एनाफेज 1. एनाफेज 1 मध्ये काय झालं? क्रोमोझोम्स आर मुव्हिंग अवे. आणि पुढच्या स्टेपमध्ये हे जे 2 सेल्स तयार झालेले आहेत, परत मेटाफेज 2. मेटाफेज म्हणजे काय? क्रोमोझोम्स आर अरेंज्ड ॲट द मिडल. मेटाफेज मिडल. अशा पद्धतीने क्रोमोझोम्स कुठे आले? मिडलला आले. आणि नंतर ही सेकंड एनाफेज. क्रोमोझोम्स दे आर सेपरेटेड, दे आर मुव्हिंग अवे. सेकंड एनाफेज. मग सेकंड एनाफेज मध्ये क्रोमॅटिड्स सेपरेट झाले. लक्षात घ्या, ही सेकंड एनाफेज आहे आणि सेकंड एनाफेज मध्ये क्रोमॅटिड्स सेपरेट झाले. हे जे आहे इट इज द बेसिक डिफरन्स इन मायटोसिस अँड मिओसिस. हा बेसिक डिफरन्स आहे मायटोसिस मधला आणि मिओसिस मधला, जो तुम्हाला कधी समजेल? जर तुम्हाला हे सिस्टर क्रोमॅटिड समजून घेतलं तुम्ही. आणि या ठिकाणी इथे क्रोमोझोम्स सेपरेट होतात एनाफेज 1 मध्ये आणि एनाफेज 2 मध्ये क्रोमॅटिड्स सेपरेट होतात. या 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे काय काय लक्षात घ्यायचंय? पहिल्यांदा की हे सिस्टर क्रोमॅटिड्स, हे स्ट्रक्चर समजून घ्यायचं. दुसरी गोष्ट, एनाफेज 1 क्रोमोझोम्स आर सेपरेटेड. एनाफेज 2 क्रोमॅटिड्स आर सेपरेटेड. आणि मग ते हॅप्लॉइड डिप्लॉइड सगळं तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. आता
या ठिकाणी काय करायचंय, तुम्ही एवढा अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास झाल्यानंतर काही प्रश्न स्वतःला विचारायचे की आपल्याला हे सगळे पार्ट्स जे काही आज सांगितलेलं आहे ते समजलं आहे का, आणि जर समजलं नसेल तर मला ते विचारायचं आहे. आणि या ठिकाणी प्रश्न विचारून एवढा पार्ट आपण व्यवस्थितपणे अभ्यासायचा आहे. तर हा बेसिक डिफरन्स समजून घेतल्यानंतर आजचा जो होमवर्क आहे, तर हा जो पिंक पार्ट आहे हा मायटोसिस, ओके, आणि हा जो व्हाईट पार्ट आहे हा मियोसिस. तर मायटोसिस आणि मियोसिस या दोन्ही डायग्रॅम्स ज्या आहेत त्या पूर्णपणे स्वतंत्र पानांवरती काढायच्या आहेत, पूर्णपणे सेपरेट पेजेस घ्यायचे आहेत. आणि इथे जे बेसिक डिफरन्स सांगितलंय, सेपरेशन ऑफ क्रोमोझोम्स इन एनाफेज 1, सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स इन एनाफेज 2, हे लक्षात घेऊन अशा पद्धतीच्या या डायग्रॅम्स काढलेल्या असल्या पाहिजेत. या डायग्रॅम्स काढायच्या आहेत म्हणजे काढायच्या आहेतच, कुठल्याही प्रकारे तिथे कंटाळा करायचा नाही. आणि अजून एक महत्वाची डायग्रॅम, जी ही डायग्रॅम आहे क्रोमोझोमची डायग्रॅम, ही कंपल्सरी आपल्या नोटबुकमध्ये असली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय, ही डायग्रॅम असली पाहिजे. ह्यामध्ये मायटोसिस, मियोसिस यामध्ये लेबलिंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या डायग्रॅम्स काढायच्या आहेत. आणि आज जे काही सांगितलेलं आहे ते अगदी व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. ते जर लक्षात आलं नाही तर आपण इथे प्रश्न विचारायचे आहेत, कारण शेवटी हा जर पाठ तुम्हाला समजला आज शिकवलेला, तर तुम्हाला आपल्याला पुढचा पाठ समजणार आहे. आज आपण जे काही शिकलो आहोत ते जर आपण सेल्फ स्टडी केलं तर पुढे तुम्हाला जे स्टेजेस आहेत मायटोसिस आणि मियोसिस मधल्या, त्या स्टेजेस आपल्याला व्यवस्थितपणे समजणार आहेत. त्यामुळे कुठलेही डाऊट्स मनात ठेवायचे नाहीत. आणि रेस्पिरेशन हा जो पार्ट झालेला आहे त्याचे सुद्धा सगळे क्वेश्चन आन्सर्स आपण लिहून काढायचे. ऑल द क्वेश्चन आन्सर्स ऑफ द पार्ट ऑफ रेस्पिरेशन दे शुड बी सॉल्व्ड इन युअर टेक्स्टबुक, सॉरी दे शुड बी सॉल्व्ड इन युअर नोटबुक. म्हणजे टेक्स्टबुकच्या मागचे सगळे क्वेश्चन्स आणि आजचा जो पार्ट आहे तो व्यवस्थितपणे अभ्यासायचा आहे. कारण पुढे तुम्हाला तर मायटोसिस आणि मियोसिस समजून घ्यायचं असेल तर आजचा पार्ट हा खूप महत्वाचा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय.